नमस्कार मंडळींनो, आज आपल्या घरी नवीन रेसिपी बनत आहे ती म्हणजे गोड्या पाण्यातील हा तेलापी मासा। हा मासा आपल्याला पूर्णपणे तसाच भेटलेला, कारण का इकडे कट करून भेटत नाही, त्याला आपण घरीच कट करतोय आणि मोठी फजिती झाली कारण का त्याला कट करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित साहित्य नाही। आता त्याला धुवून घेऊयात आणि त्याच्या पोटातली घाण काढली, आता त्याला कट करूयात। कट करता येत नव्हतं कारण का सुरीच होती आपल्याकडे कट करायला। इकडे अनन्या तिचा हात चेक करते, तिला वाटलं की तिचा बोटातून रक्त पडतंय, पण असं नाहीये, हे माशाचं रक्त तिच्या हाताला लागलंय। इकडे आईने तेल टाकलंय, आता आपण लसूण, अद्रक आणि कढीपत्ता याला टाकणार आहोत आणि फ्राय करून घेते आई। ते फ्राय केल्यानंतर आता आई वाटण ऍड करते। वाटण म्हणजे खोबरं, कांदा हे सगळं भाजून घ्यायचं, त्याची पेस्ट बनवायची। इकडे मसाला ऍड करते, मसाले ऍड करून त्याला फ्राय करणार। वाटणाने ग्रेव्ही खूप चांगली होते म्हणून वाटण टाकतोय आणि इकडे मच्छी टाकलेली आहे। आता त्याला परतून घेऊयात। परतून झाल्यानंतर थोडं हिंग ऍड करूयात। हिंग ऍड केल्यानंतर कोथिंबीर आणि त्यासोबत थोडंसं पाणी, जितकं त्याला शिजायला लागेल तेवढंच। आणि इकडे नाचणीची भाकरी बनवते। नाचणीची भाकरी खूप चांगली असते हेल्थसाठी आणि त्यात माझा ॲक्सिडेंट झालाय, सो मी तीच भाकरी खाते। आणि इकडे आपली पूर्ण मच्छी रेडी झालेली आहे। आता आपण भाकरी पण रेडी झालेली आहे। आता आपण ताटात घेऊयात। रस्सा घेतलाय आणि एक मच्छीचं पीस घेऊयात आणि खूप भारी टेस्ट झालेली, कारण का मला ही मच्छी आवडत नाहीये, पण खूप भारी टेस्ट होती आणि ही मच्छी व्यवस्थित शिजलेली आहे। खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा।